पहिला बॉल किशोर साडी पहिल्याच बॉलवरती पदवाली त्याचा उपयोग त्यानंतर मात्र डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने 20 झोन मध्ये करारा प्रहार चेंडू सीमा पार मिळतील धावा 4 आला ना तो एक तिलस्मी चौकार 4 रन्स मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर सन्माननीय किरणदादा शिंदे पालीगावचे युवा उद्योजक नायरा ओमकार या टीमचे संघमालक यांचा आम्ही अतिथी कक्षामध्ये मुख्य अतिथी कक्षामध्ये आम्ही त्यांचा करत आहोत शुभ सन्मान. या किरणदादा शिंदे यांना आम्ही इन्व्हाइट करतोय. आयोजकांच्या वतीने मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा केला जाईल यथोचित शुभ सन्मान. त्याचबरोबर यस स्पोर्टचे सर्वा निलेश दादा सोंडकर यांनाही आम्ही इन्व्हाइट करतोय. या निलेश दादा ओव्हरच्या दरम्यान आपण मात्र त्यांचा सत्कार घेऊया याची नोंद घ्या. मॅचकडे फोकस करूया. येस जाऊया मैदानाच्या आतमध्ये. निखिल पहिला बॉल चौकाराला दुसऱ्या बॉलवरती कमबॅक केलाय. तिसऱ्या बॉलकडे वळूया. यावेळी ओव्हर द विकेटने स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये. निखिल जाधव यांच्या अगेन्स्ट अशा पद्धतीची फलंदाजी किंबहुना जर सरळ बॅटने धावा येत असतील तर बॅट वाकडी करून करण्याचा प्रयत्न एक केविलवाना. हो यावेळी ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक आहे. 30 सर्कल मध्ये प्रोडक्शन दिलंय. एक धाव घेतली आहे. आपण पाहिलं ना आता आकाश जाधव यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या. 3 ओव्हरची मॅच आहे. या 3 ओव्हरमध्ये जास्तीची धावसंख्या तुम्हाला बनवणं गरजेचं आहे आणि आकाश यासाठी ओळखले जातात. डीप मध्ये प्रोडक्शन वाढवले गेले. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले पाहायला मिळालाय. निखिल पुन्हा एकदा निघालेत. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केला. बॉल मात्र डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल करतोय. धावसंख्येला 1 ने उजळून दिली गेली आहे. बॉल द्यायचा आहे पंचांपर्यंत. पहिले षटक प्रगती पथावरती आहे. नवीन बॉल. चला नवीन बॉल द्या अंपायर पर्यंत. षटक संपलंय का? अजूनही 2 बॉल पहिल्या षटकाची प्रगती पथावरती. यस डिक्लेअर धाव घेतली. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळी ऑन साइडला पहा. खऱ्या अर्थाने केविलवाना प्रयत्न राहिला होता आणि धावसंख्येला ब्रेक दिलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीच्या दिशेने जात असताना धावफलकावरती धावसंख्या 7 धावा. निलेश सोंडकर यांचंही आपण मानावं तेवढं अभिनंदन आहे. त्यांनी देखील या स्पर्धेसाठी विशेष योगदान दिलंय. मात्र निलेश दादा आपली एक जबरदस्त खेळी आणि किरण दादा आपल्या माध्यमातून येणारं फ्युचर फार सुंदर राहिलंय आणि या दोन्ही लिजंडला आम्ही व्यासपीठावरून शुभ सन्मान करत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 8 रन्स ऑन द बोर्ड म्हणजे 8 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. टीम जोळाई कुमठे या टीमला. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती स्वप्नील ओव्हर द विकेटने. समोर आहेत आकाश. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे काय टार्गेट सेट केलंय हे पाहावं लागेल. मनामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 आलेत. घोडेपारू टीम कमबॅक करणे जाणते. स्वप्नील निघालेत. पहिल्या बॉलवरती प्रहार आहे. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. दूरवर राहिलेत खेळाडू. 1 धाव तर घेतली आहे. दुसरीचाही प्रयत्न तत्परतेने केलाय आणि 2 धावा कंप्लीट करत असताना डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 10 धावा या धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. येणारे 11 बॉल अजूनही शिल्लक आहेत. मोठे प्रहार येत नाहीयेत. रोखून धरलंय. पहिल्या बॉलवरती 4 आल्या होत्या इनिंगच्या. मात्र याही वेळी जागा बनवली आहे. इम्प्रोव्हायझेशन केलं. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधली भेदली दरी आणि बॉल चालला 1 बाउन्स सीमारेषे पार. मिळतील धावा 4 चौकार. या चौकाराने धावसंख्या 14च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. 14 रन्स. स्वप्नील यांच्या अगेन्स्ट विध्वंसक खेळ करावा लागेल. आकाश स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चुकी होतीये. पहा दुधारी तलवार म्हटलं आता.
लागला तर आबाद, नाही तर बर्बादच करत असते. स्वीट शीटचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आकाशच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न राहिला होता. एक धाव अंकित केली आहे 15 धावा धावफलकावरती. स्वप्नील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 6 धावा त्याने दिल्यात. 15 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल किशोर साडे ऑन साईडला. विकेट आहे ना, ते लेफ्टीसाठी नंदनवन राहिलंय. हो यावेळी जागा बनवली आहे, इम्प्रोव्हायझेशन केलंय आणि त्याने सांगितलं हो आता तुला हृदयात ठेवलंय, धडकायचं की भडकायचं तू तुझंच ठरवायचं. तो धडकलाय आणि भडकलाय. कम्मालीचा प्रहार केलाय, ठोकलाय ना तर षटकार आहे. कम्मालीचा प्रहार. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाले. 22 यार्ड. या वाहिनीच्या माध्यमातून कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन. किशोर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा धावसंख्येला वेग वाढवला. 21. हो याही वेळी ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक आहे, मात्र थोडीशी चुकी झाली आहे. संधी मिळाली आहे, थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळालाय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केल्या आणि या 2 धावांनी धावसंख्या 23. या आकड्यावरती 23. चला नेक्स्ट मॅच. मी विनंती करेन टीम सोनाट ब आणि वाळणे या 2 टीम मध्ये होणारी ही पहिली मॅच आजच्या दिवसातील क गटातील. पुन्हा एकदा आक्रमण केलं, कमालीचा प्रहार केला, मात्र किती धावा. यस पंच आमच्याकडे वळले. त्यांनी सांगितलं हा षटकाराचा बॉल मला. बॉल मध्ये होती दुरी. हो इथे मिळाले 6 धावांची मंजुरी. षटकार, सिक्सर, कमालीचा प्रहार. धावसंख्या 29. 29 धावा धावफलकावरती. जवळजवळ 21 धावा या खेळाडूने दिल्यात. आता चर्चा होते मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच कडे वळूया. सोनाट ब आणि वाळणे संघाच्या संघनायकांना आम्ही इन्व्हाइट करतोय. पुढील होणारी मॅच आपली आहे. आपण टॉस साठी यायचं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज ओ आकाश यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. दूरवर क्षेत्ररक्षक आहेत, येतील, झडप मारतील. 1च धाव मिळाली आहे. 30 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. अंतिमचे 5 बॉल. चला टीम वाळणे आणि सोनाट ब दोन्ही टीमच्या संघनायकांना आम्ही कॉल देतोय. वाळणे संघ आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये या. आपल्याला प्रकाश दादा यांच्या माध्यमातून इन्व्हिटेशन आहे. या चला तुमचं टी शर्ट्स आलेत त्याच्यासाठी या. वाळणे टीम यस तेजस भोसले आलेत. चला अंतिमचे 5 बॉल. गोलंदाज निघाले शुभम. हा पॅकर आहे, त्याच्यावरती प्रहार आहे. बॉल प्रॉपर कनेक्ट केला, डिस्पॅच केलाय. हा फॉलीला सरळ डिस्पॅच. षटकार आहे. किशोर जाधवच्या बॅट मधून आणखी एक मॅक्सिमम ह्यूज षटकार. कमालीची बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये आज नॉक प्रभावित करणारा ठरलाय. किशोर यांच्या बॅट मधून येणारे हे फटके किंबहुना मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्या हाताची परभणी पाहायला मिळाली आहे. नंदनवर ठरलं हे मैदान डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांसाठी. पुढचा बॉल. ओहो याही वेळी प्रहार केला, मोठा प्रहार. चेंडू सीमा पार होईल का? यस इट इज. मॅक्सिमम आणखी एक कडक कडकडीत षटकार, सिक्सर. किशोर जाधव मैदानाच्या आतमध्ये लगातारचे 2 मोठे प्रहार. मागच्या मॅच मध्येही त्याने लगातारचे 2 षटकार ठोकल्यानंतर तो बाद झाला होता. शुभम याच्यावरती 3रा येईल का हाही प्रश्न राहिलाय. ओहो याही वेळी उडवला,
त्याने सांगितलं अरे संपलो नाही, संपणार नाही, फसलो नाही, फसणारही नाही, किती येऊ देत अडथळे, मी थांबलो नाही आणि मी थांबणारही नाही. तो थांबत नाही, तो ऐकत नाही. नाव आहे किशोर जाधव. लगातारचे 3 बॉल 3 षटकार, द पॉवर हिटर. कमालीची बॅटिंग राहिली आहे, कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. किशोर यांनी मात्र आपल्या बॅटची पॉवर दाखवली आहे. याही वेळी पहा ऑन साइडला एक धाव घेतली आहे. हो काय घडलंय, नशीबवाचा चौकार. हो नशीबही बहादुरो का साथ देते असं म्हटलं जातं. आणि इथे आणखी एक कर्रारा प्रहार, चेंडू सीमा पार, चौकार. 4 रन्स, 51 धावा या धावफलकावरती लगावल्यात. पुढचा बॉल, हो पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. थोडस प्रेशराइज केलं गेलंय शुभम या बॉलरला. मला घोडेपारडू संघाची संकल्पना थोडीशी कुठेतरी कल्पनेच्या पलीकडे वाटलं. एखादा गोलंदाज आशिष जाधव सारखा लेफ्ट आर्मर गोलंदाज आपल्या डगआउट मध्ये तो थांबलाय. कल्पने पलीकडचं क्रिकेट. चर्चा राहिली आहे. शुभम नवीन गोलंदाज आहे, थोडंसं आम्ही न्यू स्टारकास्ट बनवतोय, हेही या संघाची धुरा राहिली आहे. मात्र यावेळी पहा काय घडलंय. ही धाव बॅडेज आहे का, हाही प्रश्न राहिलाय. पंचांनी सांगितलं 22च्या स्वरूपामध्ये ही धाव अंकित केली जाईल. धावसंख्येमध्ये भर पडली आहे, धावसंख्या 52. ही 53 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्या. तुम्हाला बनवायच्या आहेत 54 धावा. आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. पुढील मॅचचा होणारा हा टॉस. सन्माननीय किरणदादा शिंदे पालीगावचे आमचे माजी पदाधिकारी राहिले आहेत, KSK महाबळेश्वरचे, आणि त्यांचा शुभ हस्ते आपण करणार आहोत या मॅचचा टॉस. थँक्यू सो मच. अगदी कॉमेंट्री बॉक्समधून ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय, आपल्या हक्काचा आवाज, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, शैलेश जाधव सर यांचा आवाज तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकताय. आता आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये वळूया, जिथे 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला सोनाट ब त्यांच्या विरुद्ध वाळणे अशी मॅच आहे, आणि त्या मॅचचा आपण टॉस करूया. टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करीत आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे माजी सदस्य आणि पाली गावचे सुपुत्र आदरणीय श्री किरणदादा शिंदे साहेब यांचे शुभ हस्ते आपण हा कॉइन स्पिन करत आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. सोनाट ब विरुद्ध वाळणे अशी मॅच आहे. वाळणे टीमचे कॅप्टन इथे तेजस भोसले ते उपस्थित राहिलेले आहेत. सोनाट ब टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. कॉल कोण देणार, सोनाट ब की वाळणे? वाळणे टीमचे कॅप्टन तेजस भोसले कॉल करतील. कॉइन स्पिन करत आहोत किरणदादा शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते. काटा कॉल केला होता परंतु आलेला आहे छापा. टॉस जिंकलेला आहे सोनाट ब टीमने. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? गोलंदाजी असेल फर्स्ट. 4 षटकांचा सामना आहे, गोलंदाजी करणार आहोत. प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत थांबवू शकाल? लास्टच्या मॅच एवढंच 30च्या आतमध्येच आम्ही रोखू शकतो. आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? कारण खांबील चोरके गावाने आतापर्यंत 9 वेळा स्पर्धा आयोजित केल्या होत्या, त्याच्यामध्ये आता हे 10व्या वर्षामध्ये आपण पदार्पण झालेलं आहे आणि वाखडण्याजोगं आयोजन आहे. कशा प्रकारच्या भावना आहेत? खूपच छान. पहिलं पण टुर्नामेंट बघितल्यात खांबीलच्या, खूपच छान आयोजन. आता पण ग्राउंड पण छान निवडलंय आणि खेळायला मजाच येणार आहे. सोनाटची पण प्रीमियर लीग इथं झालेली, त्यामुळे एक वेगळीच मजा येणार खेळायला. अगदी बरोबर आहे. सोनाट गावची प्रीमियर लीग झाली म्हटल्यानंतर या मैदानाचा अंदाज तुम्हाला निश्चितपणे आहे. त्याच्यात बसले तुम्ही टॉस गमावलाय, टॉस महत्त्वाचा होता का? हो, आमच्यासाठी महत्त्वाचा होता. बॅटिंग करणार आहात, किती धावांपर्यंत मजल मारू शकाल? कमीत कमी 50+ करायचा प्रयत्न करू. या मैदानावरती 50 पेक्षा अधिक धावा डिपेंड करण्यासाठी निश्चितपणे योग्य आहेत. परंतु आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? अरुणभाई कदम तुमचे जिगरी मित्र आहेत आणि आयोजनाबद्दल 2 शब्द. अरुणदादाचं आयोजन तर काय बोलण्यासारखंच नाही आहे, आपलातून आहे आणि दरवर्षी तो आयोजन एकदम प्रॉपरली करतो, त्याबद्दल काही शंकाच नाही.
नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाची सुरुवात गेल्या 2 टुर्नामेंटमध्ये कशा प्रकारे झाले? खूप चांगल्या प्रकारे झाली. काही कारणावस्तव थोडं तो राऊंड आम्ही हारलो, पण आता परत एकदा फायनल मारायचा प्रयत्न करू. निश्चितपणे आणि त्या स्पर्धेसाठी आणि या मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तत्पूर्वी आपण दोन्ही टीम्सला आपण देऊया. नॅचरो मेड फ्रॉम रिअल फ्रूट 70% आणि 75+ आहे प्रोजेक्ट यामध्ये, आणि इगल ग्रुप स्पॉन्सर आणि बँगलोर ग्रुपच्या माध्यमातून आपण दोन्ही टीम्सला अगदी नॅचरो मेड फ्रॉम रिअल फ्रूट्स देऊया. दोन्ही टीम्सला खूप चांगल्या पद्धतीनं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं गेलं आहे आणि दोन्ही टीम्सला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. आणि पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया शैलेजी जाधव सर यांचा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आता आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुषारजी जांभळे यांना ऐकलं. सेकंड इनिंगचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आपण जर टार्गेट पाहिलं तर येणाऱ्या 18 बॉलमध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत 54 धावा या तुम्हाला बनवायच्या आहेत. आणि चर्चा राहिली आहे ना मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंगमध्ये सातत्याने अनेक वेळा आपण पाहिलं तर या विकेटवरती चेसेबल थोडंसं कठीण आहे. मात्र या स्पर्धेमध्ये निखिल जाधव सारखं वादळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मॅचमध्ये घोंगावलंय आणि आता दुसऱ्या मॅचकडे आपण वळतोय. लेट्स प्ले. हा कॉल आलाय. हिअर वी गो. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिला गोलंदाज आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवरती. नाव आहे श्री जाधव. या गोलंदाजाकडे नजरा वळवल्या गेल्यात, माना फिरवल्या गेल्यात. मला स्क्रीनवर गोलंदाज निघालाय. पहिला बॉल. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? 30 यार्ड सर्कल मध्ये प्रोडक्शन दिलंय. खऱ्या अर्थाने इथे हो यावेळी उडवला, लॉफ्ट केला, एरियल रूट दिला गेला, डिस्पॅच केला, आउट ऑफ द पार्क. ह्यूज आणि बिगेस्ट निखिल जाधव ब्रँडेड षटकार, सिक्सर. येस, पंच 1 मिनिट थांबायचं आहे. किंबहुना आयोजन कमिटीच्या वतीने आम्ही विनंती करतोय, आपला 12th मॅन आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये ते येत नाहीयेत. जर स्कोरिंग मध्ये वर खाली झालं तर त्याला कमिटी जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्या. 54 हे टार्गेट आम्ही तुमच्या समोर ठेवलंय असं आमच्या स्कोररने आमच्यापर्यंत माहिती दिली आहे. आक्षेप होता कुमटे संघाचा, 55चं टार्गेट आहे असं ते म्हणतायत. 54 झालाय, पण आमच्यापर्यंत 54चं 53चं टार्गेट आहे. आम्ही 54 हे टार्गेट तुम्हाला दिलंय आणि नोंद घ्या सर. पहिल्या बॉलवरती एक डॉट आहे ना? येस, डॉट बॉल. येस, करेक्शन केलंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू सो मच. बॅक टू द क्रिकेट. श्री निखिल जागा बनवली आहे, चॉप केला, डिस्पॅच केला, आउट ऑफ द पार्क. निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये सड ऑन फायर. निखिल जाधव या खेळाडूकडे नजरा वळवल्यात. लगातारचे 2 मोठे प्रहार. पहा, असं म्हटलं आता ना, अरे साखर गोड आहे ना, ती कागदावर लिहून चालत नाही. अरे साखर गोड आहे, ती कागदावर लिहून चालत नाही, तर ती खाल्ल्यावर त्याची चव कळते. तितका सुंदर फलंदाज किती कडू आहे की किती गोड आहे हे पाहण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या समोर लढावं लागतं. निखिल पुन्हा एकदा निघालेत. ओ यावेळी पहा, सांगितलंय निखिलने, खुलं आभाळ मोकळं मोकळं नभी चांदन चांदन, माझ्या नावाचं वादळ मी ठोकलंय ना ते षटकाराचं तोरण. पहा, 3 बॉल 3 षटकार निखिल जाधव. यस, करेक्शन केलंय. 4 धावा आहेत. लगातारचे 3 मोठे प्रहार. मैदानाच्या आतमध्ये धाव संख्या 16 धावा. पुढचा बॉल. श्री 54चं टार्गेट आहे. निखिल हो यावेळी हलक्या हाताने फ्लिक केला, ग्लान्स केला. स्क्वेअर मध्ये, शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव अंकित केली आहे आणि एका धावेने धावसंख्या 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत राहिलेला आहे आणि सुधीर, माफ करा, सागर आहेत यावेळी फलंदाजीसाठी. सचिन वरती येऊन बसा ना, तुम्ही खाली बसू नका. सचिन यावेळी मिस टाईम आहे. क्षेत्ररक्षक येईल त्याच्या खाली, कॅरी करेल. हो, कमबॅक केलंय, ब्रेक थ्रू दिलाय.
मैदानाच्या आतमध्ये पहिला ब्रेक थ्रू गोल्डन डकचा शिकार होत असताना सचिन बॅक टू द पवेलियन. सचिन जाधव लिजंडरी क्रिकेटर. ठोकर लागले, मैदानाच्या आतमध्ये ठेच लागली. पहिला विकेट आलाय. जोपर्यंत ठेच लागत नाही ना तोपर्यंत डोंगराचं मूल्यमापन कळत नाही. डोंगराने ठेच लागत नाही, ठेच लागते ते छोट्याशा दगडाने. मैदानाच्या आतमध्ये डोंगर पार करायचा आहे, 54 धावा बनवायच्या आहेत, पाठलाग करायचा आहे. इनाट नंबर 3 वरती आता मात्र आलाय, त्याचं नाव आहे सुधीर जाधव. सुधीर जाधव इनाट ऍक्शन मध्ये. समोर आहे निखिल. निखिलकडेही नजरा वळवल्या जातील, माना फिरवल्या जातील. निखिल इन ऍक्शन मध्ये. निखिल आलेत. चर्चेचा पुन्हा एकदा विषय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आकाश जाधव कमबॅक करून देतील का? पहिला बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय, डीप मध्ये प्रोडक्शन दिलाय, झडप मारली जाईल. रनआउटची संधी आहे. काय घडलंय? एक धाव मिळाली आहे. पाहता पाहता दुसरी धावही कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन खेळाडूंमध्ये अतिशय सुंदर तालमेल. पहा, मैदानाच्या आतमध्ये असो किंवा आयुष्याचं क्रिकेट असो, आयुष्य असो किंवा क्रिकेट, जोडी फार महत्वाची आहे. चर्चा होईल. आपण शेतकरी आहोत. शेतकरीमध्ये जर विचार केला तर दोन बैलांची जोडी फार महत्वाची. यावेळी आडव्या पाठने कॉर्नरला क्षेत्ररक्षक टिपला. आकाश जाधवने महत्वाची कामगिरी, महत्वाचा गोल्डन विकेट. निखिल बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र अथांग शांतता, सायलेंट झोन पाहायला मिळाला. कुठेतरी ब्रेक दिलाय, सेलिब्रेशन केलंय टीम झोळाई कुमठेने. झोळाई मातेचा आशीर्वाद घेऊन आलेली ही टीम, खऱ्या अर्थाने सोमेश्वराचा आशीर्वाद मैदानाच्या आतमध्ये घोडेपारू टीमकडेही आहे. चर्चेचा विषय आता इथून पुढे होणार आहे. येणारे बॉल शिल्लक राहिलेले आहेत 10, बनवायचे आहेत 35. 10-35 ची मॅच आहे. निराश होऊन चालायचं नाही, लढायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये निराशाने माणूस खचतो आणि मात्र आता इथून निराश होऊन चालणार नाहीये. आक्रमण करावं लागेल. विजय सहजासहजी मिळत नाही. प्रयत्नार्थी परमेश्वर म्हटलंय. आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आकाश आहेत. स्ट्राईक एंड वरती न्यू बॅट दिनेश कदम. जागा बनवली आहे. पहिल्याच बॉल वरती आलेला बॉल स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय सरळ पार्किंग प्लॉट मध्ये. ह्यूज आणि बिगेस्ट मॅक्सिमम षटकार, सिक्सर. पहा, खरबूजा को देख के खरबूजा रंग बदलता है असं अनेक वेळा आपण म्हणतो. एकाला पाहून दुसराही त्याच पद्धतीने आक्रमण करण्याचा प्रयत्न. दिनेशही कमी नाहीये. मैदानाच्या आतमध्ये जणू तो डगआउट मधून सेट होऊन आलाय. 9 बॉल 29 ची मॅच त्याने बनवली आहे. 9 balls 29 मोस्ट निडेड आहे. यावेळी पहा कमबॅक केलंय आकाश जाधव. मैदानाच्या आतमध्ये जणू सांगतोय, अरे मुझसे नफरत करने वाले लोग कमाल का हुनर रखते हैं. मुझे देखना नहीं चाहते मगर मुझ जैसा बनना चाहते हैं. हा खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये ब्रेक थ्रू दिलाय. हुनर आहे आकाश जाधवकडे, जे हुनर आहे त्याने मात्र मिळवलेत या ओव्हरमध्ये 2 ब्रेक थ्रू महत्वाचे क्रुशियल मोमेंटला. न्यू बॅट इन ऍक्शन मध्ये स्वप्नील जाधव. मोठी स्वप्न घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. नावातच स्वप्न आहे. आई जननी भवानी माता चषक या नावावरती आपल्या गावाचं नाव, गावासाठी क्रिकेट खेळलं जातं. गावाच्या नावाने ओळखले जाणारे एक खेळाडू 25 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 8 बॉल 29. याही वेळी पहा जोरकस प्रहार आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लगातारचा आणखी एक विकेटचं पतन. फलंदाज होतील बाद.
तू चल मैं आया सर्टन टाइम्स ऑफ पिरियड्स मध्ये लागलेले हे ब्रेक अडथळे येतात. अडथळ्यांना थांबून चालणार नाही, लढावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडू हा संघर्षाने इरेला पेटलेला आहे. रुतणारा काटा पायाचा वेग वाढवतो, अनेक वेळा पाहिलंय, आणि यशापर्यंत घेऊन जातो. म्हणजे अडथळे हे त्याच प्रकारे आहेत, रुतणाऱ्या काट्यासारखे आहेत. म्हणूनच म्हटलं आता ना की बुद्धीच्या कॅमेरामध्ये विचारांचा रोल असा टाका, प्रयत्नांचं बटन दाबा, यशाचे लख फोटो तुमच्या समोर येतील. आता कशा पद्धतीने हे लख यशाचे फोटो येणारे 7 बॉल 29 ची गरज आहे. 7-29 गणेश कदम. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय, शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, 30 यार्ड सर्कल मध्ये प्रोडक्शन देईल, बॅकअपही मिळालाय. येणारे 6 बॉल आणि 28 ची गरज. आकाशची गोलंदाजी लाजवाब राहिली आहे. सहा बॉल आणि 28. त्याचबरोबर हात्रेवाडी गावचे सुपुत्र सन्माननीय शिवाजी दादा जाधव यांचंही या अतिथी कक्षामध्ये आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम शिवाजी दादा, आपलं या अतिथी कक्षामध्ये स्वागत आहे. अरुण दादा आणि त्यांच्या संपूर्ण टीम वरती असलेले विशेष प्रेम या ठिकाणी पाहायला मिळालंय. 6 बॉल आणि 28 ची गरज. पहिला बॉल, हिअर वी गो. पहिला बॉल जोरकस प्रहार आहे, शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्यापासून दूरवर चाललाय बॉल. 1 धाव मिळाली आहे. येणारे 5 बॉल 27. मॅच अजूनही संपलेली नाहीये. सुधीर मैदानाच्या आतमध्ये पहिल्यांदा बॉल फेस करतील. धमक आहे, क्षमता आहे आणि कॅपॅसिटी आहे. चर्चेला पुन्हा आपण सुरुवात करूया. पहिलाच बॉल आक्रमण केला, क्षेत्ररक्षक आहे, हेरलाय, निहारलाय आणि पहिल्याच बॉल वरती गोल्डन डक शिकार ठरतील. फेस करत असताना सुधीर बॅक टू द पवेलियन. पहा, जितक्या लवकर आपण डोंगरावरती चढण्यासाठी प्रयत्न करतो त्यावेळी वेळ लागतो, मात्र डोंगरावरून खाली यायला वेळ लागत नाहीये. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जणू डोंगर उच्चांकावरती गेला होता. तदनंतर खाली फार वेगाने आलेली टीम घोडेपारूड पाहायला मिळाली आहे. लढाई लढावी लागते. हा किंबहुना मी म्हणेन ना, या कोपरीच्या मैदानामध्ये फार मोठे इतिहास राहिलेत आणि त्या इतिहासामध्ये आज निखिल जाधव यांचं अर्धशतकीय खेळी ही पाहायला मिळाली. तदनंतर त्यांना दुसऱ्या मॅच मध्ये सुरुवात मिळाली होती, त्याचा एंड करता आला नाहीये. मात्र आता येणारे बॉल 4. राहुल कदम आलेत. 4 बॉलच्या पाठीमागे तुम्हाला धावसंख्या उभी करायची आहे. 40चा रिक्वायर्ड रन रेट आहे, मात्र यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न राहिला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे, मात्र बॉल जाईल का चौकापार? 4 मिळतील. काय निर्णय येतोय पंचांचा? अंपायर कॉलिंग. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव अंकित केली गेली आहे. झोळाई कुमठे या टीमने फार सुंदर खेळ केला. बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा. तदनंतरच्या 2 गोलंदाजांवरती अशा प्रकारे तुटून पडले ना की विजय हा आमचाच आहे हे जणू सांगून दिलं. पहा, इथे निराश होत आहेत घोडेपारूड टीम. निराश होऊन चालणार नाही. येणारं फ्युचर फार ब्राईट आहे. चांगली टीम आहे आणि कोऑर्डिनेशन त्यांचंही चांगलं आहे. कुठेतरी रणनीतीमध्ये चूक झाली मी म्हणेन, मात्र यावेळी प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर आशिषची गोलंदाजी कुठेतरी मिस केली. त्याची गोलंदाजी महत्वाची ठरली असते या मॅच मध्ये. टीम मध्ये किंबहुना नवीन खेळाडूंना संधी देण्याचा एक मानस होता, पण तो यशस्वी ठरला नाहीये. पहा, आयुष्य असो किंवा क्रिकेटचे मैदान, आयुष्यातले सगळेच फासे करेक्ट पडतील असं नाहीये, मात्र जे पडतील ना त्याप्रमाणे खेळावं लागतं. आणि इथे निराश झालेत. नवीन बॅटर येतील मैदानाच्या आतमध्ये. भरत जाधव. कुठेतरी आता श्रीकांत दादा यांच्याकडे नजरा वळवल्या. सचिन सर आले, मात्र सचिन सर या अतिथी कक्षामध्ये. सचिन दादा आणि निखिल जाधव यांनाही आम्ही इन्व्हाइट करतोय आयोजन कमिटीच्या वतीने. त्यांचाही या अतिथी कक्षामध्ये केला जाईल शुभ सन्मान. अतिशय जबरदस्त असा खेळाडू
सचिन जाधव सर यांच्याकडे नजरा वळवल्या. आयुष्याचं क्रिकेट जेव्हा पाहण्याची सुरुवात केली त्यावेळी सचिन दादा यांची खेळी, श्रीकांत दादा यांची खेळी केविलविना नेहमी आम्हाला प्रभावित केली. आणि पहा इथे आपण सचिन दादा यांचा अतिथी कक्षामध्ये करूया शुभ सन्मान. या प्रकाश दादा अतिथी कक्षामध्ये मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ या ठिकाणी दिलं जाईल. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय. चला बॉल द्या, थोडीशी घाई करा. सचिन जाधव लिजेंडरी क्रिकेटर, वयाच्या त्या टप्प्यावरती आहेत जिथे क्रिकेट सोडलं जातं, मात्र पुन्हा जोमात आणि जोशात हा नवतरुण मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. 50 अजून 10 वर्ष खेळणार. पहा हा कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर निखिल जाधव यांनाही आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. निखिल सर या. निखिल जाधव ऑल इंडिया आयकॉन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि त्यांचाही अतिथी कक्षामध्ये केला जातोय शुभ सन्मान. मात्र हा बॉल आशिष आल्यात फलंदाजी साडी, स्विंग आणि मिस. विजयावरती शिक्का ठोकलाय तो टीम झोळाई कुमठे या संघाने. निखिल जाधव यांचाही आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत तो शुभ सन्मान. त्याचबरोबर सुधीर जाधव यांनाही इन्व्हाइट करतो या. बर निखिल यांचाही आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत शुभ सन्मान. मायेची उबदार शाल. थँक्यू सो मच निखिल, वेल प्लेड. हार्डलक मी म्हणेन या मॅच मध्ये. किंबहुना तुमच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला, मात्र एका पराभवाने तुम्ही हारणार नाहीत यामध्ये दुमत नाहीये. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच नाव आहे आकाश जाधव, ठरलेत या मॅचचे प्लेयर ऑफ द मॅच. या आकाश आपल्याला दिलं जाईल प्लेयर ऑफ द मॅचचा किताब. तदनंतर मात्र जाऊया पुढील मॅचकडे, जी महत्वाची मॅच आहे. आणि महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचा आवाज आपण ऐकणार आहोत. तुषार जांभळे सरांच्या वाणीमधून ऐकूया या मॅचची कहाणी. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आई जननी भवानी माता चषक 2025 पर्व क्रमांक 10. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकला, आपल्या हक्काचा आवाज व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आदरणीय श्री शैलीजी जाधव सर यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकलेला आहे. स्पर्धा तुम्ही पाहताय कोयना सोळशी कांदाटे क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत श्री जननी भवानी माता क्रिकेट क्लब खांबील चोरग्या आयोजित आई जननी भवानी माता चषक 2025 वर्ष क्रमांक 10चा थरार तुम्ही पाहताय. मॅच क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 चालू आहे. एका बाजूला संघ पाहायला मिळते वाळणे, त्यांच्या विरुद्ध सोनाट ब अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. टॉस जिंकलेला आहे सोनाट ब टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे वाळणे टीमला. दोन्ही टीम्सला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. 22 या टेनिस क्रिकेट लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्या समोर जॉईन झालाय त्या सर्व प्रेक्षक राजाचं आम्ही या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत करतोय. मैदानाच्या अवतीभोवती असलेला प्रेक्षक राजा त्यांचंही आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. प्रथमतः आपण मुख्य व्यासपीठावरती देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आकाश जाधव यांना. कुमटे टीमचा एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू, चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग, चांगली फिल्डिंग या तिन्ही फॉर्मॅटमध्ये उल्लेखनीय खेळ करणारा आकाश जाधव तुम्हाला ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार लगातारच्या 2 मॅचेस झोळाई कुमटे या टीमने जिंकल्या आणि त्यानंतर मात्र त्यांनी क्वालिफायरमध्ये प्रवेश केलाय. झोळाई कुमटे टीमचं देखील हार्दिक अभिनंदन करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला होते सुरुवात. मॅच क्रमांक 4 आजच्या दिवसामधील पाहायला मिळतोय. ब ग्रुपमधील क ग्रुपमधील पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. अर्थातच वाळणे विरुद्ध सोनाट असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक जबरदस्त मॅच, रफ अँड टफ पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ अव्वल दर्जाचे आहेत. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत, तोला मोलाचे आहेत आणि दोन्ही संघांच्या माध्यमातून एक काटेकी टक्कर, कडवी झुंज तुम्हाला निश्चितपणे या मॅचच्या दरम्यान पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या दरम्यान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम क्रमांक
सौजन्य लाभलेलं आहे श्री संजीव बाबा गायकवाड साहेब, माजी सभापती पंचायत समिती महाबळेश्वर, माजी चेअरमॅन मधुसागर सातारा जिल्हा मजूर चेअरमन यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर रवींद्र बाबाजी म्हात्रे पूर्व नगरसेवक मोलाचे सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेला आहे, त्यांचंही मनापासून आभार. अजितदादा सकपाळ समाजसेवक उद्योजक, संदीपदादा म्हात्रे समाजसेवक, शंकरराव मोरे साहेब माजी नगरसेवक,